नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 16 मेच्या भागामध्ये मित्रांनो ज्योतिरावांनी आता त्यांच्या आईला रिकामा तांब्या दिलेला असतो. तर तेव्हा त्यांची आई म्हणते, अरे रिकामा तांब्या आहे हा आणि पाणी पी काय म्हणतोस. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मी फक्त सांगतोय तरीसुद्धा तुम्ही विश्वास ठेवत नाही आहात की तांब्यात पाणी आहे म्हणून. मग लिहिता वाचता येत नसताना सुद्धा शास्त्रात काय लिहिलंय हे कसं काय सांगताय. आणि म्हणतात, लक्षात घ्या, शिक्षण हे शूद्रांसाठी डोळे आहेत, डोळे. आणि एकदा की त्यांना ते मिळाले ना की मग शास्त्रात काय लिहिलंय काय नाही याची ते स्वतः शहानिशा करू शकतात. आणि माझा तोच प्रयत्न आहे. आणि मित्रांनो ज्योतिरावांनी असं हे उदाहरण दिल्यानंतर सर्वजण आता गप्पच होतात. आणि त्यानंतर आता ज्योतिराव त्यांच्या आईला पाणी देतात आणि म्हणतात, हे घे पाणी पी आणि मी सावित्रीला बघून येतो असं सांगून ते चाललेले असतात मित्रांनो. तर तेव्हा आता दादा उठतात आणि म्हणतात, थांब पोरा, मी बी धाकल्या सुनबाईसने शोधायला येतो. आणि मित्रांनो आता दोघेसुद्धा मिळून सावित्रीमाईला शोधायसाठी बाहेर पडतात. तर तेव्हा पार्वतीसुद्धा म्हणते, सासूबाई तुम्ही गणपतीकडे ध्यान द्या, मी बी आलेच असं म्हणून तीसुद्धा सावित्रीमाईला शोधायसाठी बाहेर पडते. आणि इकडे मात्र मित्रांनो आता गंगाधर शास्त्री तर खूपच चिडलेले असतात. म्हणतात, एवढी चांगली संधी आली होती गेली. तेव्हा गोपिका त्यांना समजवायचा प्रयत्न करत असते. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला, एवढी प्रवचनं ऐकली, आख्यानं ऐकली, काय उपयोग झाला, एवढी कशी निर्बुद्ध तू, थोडीही अक्कल नाही, सांगायचं होतंस अगोदर. तेव्हा गोपिका म्हणते, अहो एवढा संताप करून घेऊ नका. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, का करून घेऊ नको, मी एकटाच लढायचं का. तर गोपिका म्हणते, नाही आम्ही प्रयत्न केले. तर गंगाधर शास्त्री ओरडतात, काय प्रयत्न केला, ती घरात नव्हती तर शोधायचे होते, तिला चांगली संधी आली होती पण नाही, ते सुचलं नाही तुम्हाला, मग काय उपयोग तुमचा. आणि तिच्याकडे हात करत म्हणतात, देवा काय पदरात बांधलंस रे हे, माझ्यासारख्या तपस्वी माणसाची बायको कशी असायला हवी होती. तर तेव्हा गोपिका म्हणते, माफ करा, मला ठाऊक आहे मी तुमच्या पासंगालाही पुसत नाही. तर तेव्हा विनायक म्हणतो, पण ताहो काकींनी खूप प्रयत्न केले. तर गोपिका आता रडू लागते आणि विनायकला म्हणते, तुम्हीच सांगा आता यांना. आणि गंगाधर पंतांना म्हणते, तुमचं हे असं बोलणं नाही सहन होत, असं रडत रडत ती तिथून निघूनच जाते. आणि तेव्हा गंगाधर शास्त्री मात्र रागराग करत असतात. आणि विनायक आता त्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो, पंत आता सावित्री जिथे कुठे असेल तिथे ती एकटी असेल. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मग शोधा तिला, एक काम करा, तिला घेऊन कोथरूडच्या वाड्यावरती या, बाकी मी बघतो काय करायचं ते. आणि तेवढ्यातच मित्रांनो आता इकडे दादा घरी परत येतात. तर तेव्हा ज्योतिरावांची आई त्यांना लगेचच विचारते, काय हो काय झालं. तर तेव्हा दादा सांगतात, कुठं बी नाही. तर इतक्यातच पार्वतीसुद्धा परत येते आणि तीसुद्धा सांगते, दादा सासूबाई जाऊबाई कुठं बी नाही त्या. तर ज्योतिरावांची आई म्हणते, अगं त्या हरणाबाई आणि शांताबाईंच्याकडं पाहिलं का. तर तेव्हा पार्वती म्हणते, कुठं बी नाही, समतीकडं पाहिलं बघा, आता म्हणले मळ्यात बघून येतो म्हणून. तर इतक्यातच ज्योतिराव तिथं येतात आणि म्हणतात, नाही मळ्यात पण नाही आहे सावित्री. तर तेव्हा दादा म्हणतात, थोरल्या सुनबाई तुम्ही मळ्यात राजारामाला निरोप धाडा, नायगावला जाऊन बघ म्हणावं. तर तेव्हा पार्वती म्हणते, दादा नायगाव. तर तेव्हा दादा म्हणतात, अहो थोरल्या सुनबाई पहिला निरोप तर धाडा राजारामाला. आणि म्हणतात, आता थांबून चालायचं नाही. आणि म्हणतात, ज्योती घाबरू नगस, मी या धाकल्या सुनबाईसनी घेऊन येतो, पांडुरंग हाय आपल्या पाठीशी. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाही दादा ती अशी माहेरी जायची नाही. तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, देवा पांडुरंगा, अरे काय परीक्षा घेतोयस रे आमची. तर तेव्हा आता ज्योतिराव म्हणतात, तुम्ही मी येईपर्यंत थांबायला पाहिजे होतं, उगाच घाबरलात असं बोलून ते आतमध्ये निघून जातात. तर तेव्हा पार्वतीला आता खूप वाईट वाटत असतं आणि ती म्हणते, आपण समधी लई वाईट वागलो त्यांच्याशी, त्या परोपरीनं सांगत होत्या पण आपण नाही ऐकलं. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, आपण समधेच घाबरलो होतो ग. आणि मित्रांनो त्यानंतर तेव्हा ज्योतिराव आतमध्ये येतात आणि ते आत आल्यानंतर सावित्रीमाईने ज्या पाटीवरती लिहिलेलं असतं त्या पाटीजवळ येतात आणि त्यांना तो क्षण आठवतो ज्यावेळेस ज्योतिरावांनी सावित्रीमाईचा हात पकडून पाटीवरती आरंभ असं लिहिलेलं असतं. आणि त्यानंतर सावित्रीमाई वाचायला शिकलेली असते, तो क्षणसुद्धा आठवतो. आणि त्यानंतर मित्रांनो सावित्रीमाईने त्यांच्यासाठी आणलेलं जे उपर्ण असतं ते उपर्ण त्यांना दिसतं आणि ज्योतिराव आता ते उपर्ण आपल्या हातामध्ये घेतात
आणि सावित्रीमाईने ते उपरणं त्यांच्या खांद्यावरती टाकलेलं असतं. तो क्षण आता त्यांना आठवतो आणि तिने आपल्या डोळ्याचं काजळ त्यांच्या कानामागे लावलेलं असतं ते सुद्धा आठवतं. आणि तेव्हा ज्योतिरावांनी तिला विचारलेलं असतं, आता हे काय? तर सावित्रीमाई म्हणालेली असते, माझ्या मालकांना कोणाची दृष्ट नको लागायला. आणि त्यानंतर तो क्षणसुद्धा आठवतो ज्यावेळेस सावित्रीमाई म्हणालेली असते, माझी एक इच्छा पूर्ण कराल का? न्यायनिवाड्याला जाताना तेच उपरणं खांद्यावरती घ्यायचं. आणि त्यानंतर मित्रांनो आता ज्योतिराव ते उपरणं आपल्या उराशी कवटाळून तसेच बसलेले असतात. तर इकडे आता गंगाधर पंत गोपिकाला मनवायचा प्रयत्न करत असतात. ते तिला सांगायचा प्रयत्न करत असतात, ती जनक कन्या सीतामाई या लक्ष्मण रेषेच्या बाहेर पडली. जोपर्यंत ती आत होती तोपर्यंत ती सुखरूप होती, परंतु बाहेर येताच त्या कपटी रावणाने सीतेला उचलले. तो निघाला. इकडे प्रभू राम पर्णकुटी आले. त्यांनी पाहिले, सीता नाही. सीते, सीते, कुठे आहेस तू? प्रभू रामांचे पत्नीवरती किती प्रेम होते, त्याचे वर्णन तरी कसे करावे. त्यांनी साद घातली आपल्या पत्नीला, प्रिय सीते, पण प्रतिसाद नाही. प्राणप्रिय पत्नी दिसेनाशी झाल्यावर प्रभू असून सुद्धा श्रीरामांच्या त्या सुंदर काळ्याभोर लोचनी पाणी तरळले. काय ती प्रभू रामचंद्रांची अवस्था, असं ते बोलत असतात मित्रांनो. आणि अगदी इकडे ज्योतिरावांची तीच अवस्था झालेली असते. सावित्रीमाई इथून बाहेर पडलेली असते आणि ज्योतिराव अगदी तसेच व्याकुळ झालेले असतात. तर गंगाधर शास्त्री पुढे म्हणतात, काय तो विरह, मग तो व्याकुळ जीव अरण्यात धावू लागला. झाडांना, पशूंना, पक्षीला, वेल्यांना सगळ्यांना विचारू लागला, माझी सीता पाहिली का? कुठे आहे माझी सीता? माझी सीता पाहिली का? तिच्या वाचून माझे जीवन व्यर्थ, त्या वाचून माझे वैभव, या सगळ्या गोष्टी असून नसल्यासारख्या. आणि गोपिका समोर जाऊन म्हणतात, जानकी, सीते, कुठे आहेस तू? आणि तेव्हाच मित्रांनो आता इकडे ज्योतिराव अगदी मनात तेच वाक्य बोलतात, कुठं आहेस तू सावित्री? तर गंगाधर शास्त्री पुढे म्हणतात, तसे त्या दशरथी श्रीरामाचे आपल्या सीतेवर प्रेम, जसा तो जानकी वल्लभ आपल्या अंकिलेसाठी वेडा, तसाच मीही तुझ्यासाठी, असं ते गोपिकाला म्हणतात. आणि म्हणतात, माझी अवस्था तुझ्याशिवाय तशीच ग. माझा उपनिषदांच्या मध्ये आत्मा रमतो, पण मन तुझ्यात रमते. तुझे असणे हे माझ्यासाठी मृगसहस्त्रधारा. काय सांगू, वेदात हरवून जातो ग, पण तुझ्या वेडात हरकतो. गोपिका, माझ्या ज्ञानाचा संचाप तू, आणि तुझी ही अमृतदृष्टी माझ्यावर कायम असू दे. आणि इकडे मित्रांनो त्यावेळेस आता ज्योतिरावांना तो क्षण आठवतो ज्यावेळेस ते रागारागात चाललेले असतात आणि सावित्रीमाई त्यांना म्हणत असते, अहो गंगाधर शास्त्रींचा राग घरातल्या माणसांच्या वरती कशा पायी? आणि त्यानंतर सावित्रीमाईने त्यांची नजर काढलेली असते, तो क्षणसुद्धा आठवतो. तर इकडे मित्रांनो गंगाधर शास्त्री गोपिकाला म्हणतात, गोपिका, तो दुष्ट रावण भूमिजाला घेऊन चालला होता. भूमिजाने आपल्या गळ्यातील मोत्यांची माळ काढली आणि एक एक मोती खाली टाकू लागली. आपल्या कानातील कर्णफुलं काढली आणि खाली टाकली. आणि विचारतात, का टाकली माहितीये? कारण शोधणाऱ्या रघुनंदनाला त्या दागिन्यांच्यावरून तिचा शोध घेता यावा. येथे सीतापती राम सीतेचा शोध घेत असताना जानकीच्या कानामधली सुवर्ण फुलं सापडली. त्याच रस्त्यावरून पुढे जात असताना तिथे जखमी जटायू त्या कुदंडधारीला भेटला. त्याने सीतामाईचा रस्ता सांगितला आणि विचारतात, आले लक्षात? तर तेव्हा गोपिका हसते आणि हो असं सांगते. आणि त्याचवेळी मित्रांनो आता इकडे ज्योतिराव जे असतात ते महाराजांच्या फोटोकडे बघतात आणि त्यांच्या फोटोसमोरचा दिवा विझत असतो आणि ते लगेचच उठतात आणि धावत जाऊन त्याच्या भोवतीने हात धरतात. आणि तेव्हाच मित्रांनो आता त्यांना तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्यांनी सावित्रीमाईला सांगितलेलं असतं, म्हणूनच मी देवळात नाही जात, जिजाऊंनी बांधलेल्या लाल महालात जातो, तिथं मला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. तर इकडे आता विनायक धावत येतो आणि तेव्हा गंगाधर शास्त्री त्याला म्हणतात, काय रे विनायका, सीतेचा सुगावा लागला? तर तेव्हा विनायक तर खुश होऊन सांगतो, लागला पंत लागला. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, शाबास, कुठे आहे, कुठे बसलेली आहे? आणि त्याच वेळेला मित्रांनो आता इकडे ज्योतिरावांना सुद्धा ते लक्षात येतं की सावित्रीमाई कुठे आहे ते. आणि ते स्वतःशी म्हणतात, लाल महाल. म्हणजे त्यांनी जे सावित्रीमाईला सांगितलेलं असतं की मला लाल महालातच ऊर्जा मिळते,
हे सगळं काही आठवल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की सावित्रीमाईसुद्धा 100% लाल महालातच असणार. आणि बरोबर मित्रांनो आता विनायकसुद्धा गंगाधर पंतांना तेच सांगतो, लाल. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, लाल महाली नक्की? तर तेव्हा विनायक म्हणतो, हो नक्की. तर तेव्हा गंगाधर पंत म्हणतात, जा वेगाने जा, माणसे घेऊन जा, गायब करा तिला. प्रसंग पडला तर कायमची जायबंदी करा. वेळ वाया घालवू नका, निघा. झटापटीत मेली तर उद्याच्या महाप्रसादात 1 शेर गूळ जास्त टाकला जाईल. आले का लक्षात? असं म्हटल्यानंतर विनायक हसतो आणि लगेचच तिथून निघतो. आणि त्याच वेळेस आता मित्रांनो इकडे ज्योतिरावसुद्धा असतात. ते लगेचच तिकडं लाल महालाकडे जायच्या तयारीला लागतात. आणि सावित्रीमाईंनी त्यांच्यासाठी जे उपरणं दिलेलं असतं तेच उपरणं आपल्या खांद्यावरती घेतात. आणि ते आपला स्वतःशीच हसतात. त्यांना वाटतं की सावित्रीमाईंनीच ते उपरणं त्यांच्या खांद्यावरती टाकलेलं आहे. आणि त्यानंतर ते लगेचच बाहेर पडतात. तर इकडे मित्रांनो आता सावित्रीमाई बरोबरच लाल महालात बसलेली असते. ती एकटीच तिथं असते. आणि तिला आता तो सगळा क्षण आठवत असतात. म्हणजे जे काही घडलेलं असतं ते सगळं काही आठवत असतं. जेव्हा दादा म्हणालेले असतात, तुम्ही माझा विश्वास तोडलात सूनबाई. आणि त्यानंतर ज्योतिरावांची आईसुद्धा तिच्यावरती ओरडलेली असते, तुला कोणी सांगितलं होतं नसता शहाणपणा करायला. आणि त्यानंतर ती म्हणालेली असते, तुला सांगूनसुद्धा कळत नाही वय, काय गरज होती रांगोळी काढायची. आणि त्यानंतर म्हणालेली असते, गणा तूर तिच्याकडं जायचं नाही बरं का. म्हणजे गणपतीला तिच्याकडे जावपासून थांबवलेलं असतं. आणि त्यानंतर सावित्रीमाई जेव्हा दादांना पाणी द्यायसाठी गेलेली असते तर तेव्हा दादांनी तो तांब्या ढकलून दिलेला असतो. तो क्षणसुद्धा आठवतो. आणि त्यानंतर रखमाने गणपतीला खेचत घेऊन आपल्या घरामध्ये कोंडलेलं असतं आणि सावित्रीमाईपासून लांब केलेलं असतं. तो क्षणसुद्धा आठवतो. आणि मित्रांनो आता हे सगळं काही तिला आठवत असतं आणि ती त्या विचारातच खोल बुडून गेलेली असते. इतक्यातच मागून आता विनायक भरपूर माणसांना घेऊन तिथं येतो. आणि मित्रांनो तो तर ज्योतिरावांच्या अगोदरच तिथे पोचलेला असतो. आणि सावित्रीमाईला समोर बघितल्यानंतर त्या सगळ्या गुंडांना तो आदेश देतो, संपवा तिला. आणि तेव्हा ते गुंड आता पुढे पुढे चालू लागतात आणि विनायक मात्र मागे जाऊन आडोशाला लपतो. आणि तेव्हाच मित्रांनो आता जात असताना एका गुंडाची काठी एका दगडाला लागते आणि त्याची काठी खाली पडते. तर तेव्हा तो गुंड ती काठी उचलायसाठी खाली वागतो आणि ज्यावेळेस ती काठी उचलून वरती उठतो तर तेव्हा ती काठी ज्योतिरावसुद्धा पकडतात. आणि समोर ज्योतिरावांना बघितल्यानंतर तो गुंडसुद्धा घाबरतो आणि विनायक तर इतका घाबरतो की तो तिथून पळतच सुटतो. तर मित्रांनो तेव्हा आता ज्योतिराव त्या गुंडाला एक जोराची कानाखाली मारतात. तेव्हा तो गुंड जाऊन बाकी दोघांच्या अंगावरती पडतो. तर अजून एकटा गुंड आता ज्योतिरावांच्यावरती हमला करायसाठी पुढे येतो. तर तेव्हा चक्क ज्योतिराव त्याची मानगूट पकडतात आणि त्याला वरच्या दिशेने उचलूनच धरतात आणि त्याला वरच्या वर फेकून देतात. आणि मित्रांनो आता ज्योतिरावांची ताकद बघितल्यानंतर ते सर्व गुंड घाबरतात आणि तिथून पळतच सुटतात. पण एवढं सगळं होत असतं मित्रांनो आणि सावित्रीमाई तर तशीच बसलेली असते आणि ती खोल विचारात हरवून गेलेली असते. तिला काहीसुद्धा माहिती नसतं इथं काय मागे झालं ते. आणि त्यानंतर आता ज्योतिराव तिकडे मागे वळून बघतात आणि सावित्री अशी हाक मारतात आणि तरीसुद्धा सावित्रीमाईचं लक्ष नसतं. तर तेव्हा आता ज्योतिराव तिच्या जवळ जातात आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवून सावित्री अशी हाक मारतात. तर तेव्हा सावित्रीमाई दचकते आणि त्यांच्याकडे बघते. आणि मित्रांनो ज्योतिरावांना बघितल्यानंतर सावित्रीमाई मालक असं म्हणते आणि उठूनच उभी राहते. आणि मित्रांनो त्यांच्या कुशीत सोडून जोर जोराने रडू लागते. तर तेव्हा ज्योतिराव आता सावित्रीमाईला सावरू लागतात आणि म्हणतात, सावित्री जे काही घडलं ते मला कळलंय, तुला त्रास झाला, खूप त्रास झाला. आणि सावित्रीमाईसमोर चक्क हात जोडून म्हणतात, सगळ्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो. तर सावित्रीमाई त्यांचा हात खाली करते आणि नको असं म्हणते. तर तेव्हा ज्योतिराव तिला म्हणतात, घचल. तर सावित्रीमाई म्हणते, कशापायी शिकवलं मला, मी शिकले आणि देवाचा कोप झाला म्हणून आपल्याला पोर बाळ नाही. मला अक्षर ओळख करून दिली आणि हे सगळं संकट असं माझ्या भोवतीने नाचायला लागलं. एवढं दुःख माझ्या वाटेला आलं. आणि विचारते, आनंदाचा कुठे आहे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री मी शूद्र आहे म्हणून माझं शिकणं म्हणून गंगाधर शास्त्रींना माझं शिकणं खटकतं. सतत शास्त्राचा बागुलबुवा करत काही ना काहीतरी निमित्त काढत ते वाळीत टाकण्याचा प्रयत्न करतात. पण तू शिकलीस हे कळलं आणि घरातले शूद्र चिडले, तुला वाळीत टाकलं.
शास्त्रात लिहिलेले नियम मोडले म्हणून भट कुणबिनी बायका तुला जाब विचारायला आल्या, पण शास्त्रात काय लिहिलंय हे त्या बिचाऱ्यांना माहितीच नाही. सगळी मदर नवरा काय सांगतो त्यावरूनच. बायकांना पडद्याआड ठेवण्यात पुरुषांना मर्दुनकी आणि पुरुषांनी घालून दिलेल्या चौकटीत राहायला बायकांना धन्यता वाटते सावित्री. आणि यालाच घरंदाजपणा असं गोंडस नाव दिलेलं आहे. चार चौघात कसं जायचं बरं दिसत नाही ते. नवऱ्याचं नाव थेट घ्यायचं नाही, ते उखाण्यातून घ्यायचं. ते घेताना लाजायचं. आणि हे सगळं करणारी स्त्री खानदानी. यापायी उंबरठा हीच तिची लक्ष्मण रेषा होऊन जाते ग. तिच्या कर्तृत्वाची, तिच्या आयुष्याची, तिच्या अस्तित्वाची. सावित्री आपण शूद्रांचा विचार करून शाळा काढणार होतो, पण प्रत्येक शूद्राच्या घरात एक शूद्र असतेच ग, बाई. आणि विचारतात, सावित्री तुला आठवतं का, तुला एका इमारतीचं चित्र काढून दाखवलं होतं? तर तेव्हा त्या सावित्रीमाईला ते चित्र आठवतं आणि ती सांगू लागते, जी वरच्या मजल्यावरती ब्राह्मण, मग क्षत्रिय, मग वैश्य आणि तळ मजल्यावरती शूद्र. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, पण त्या प्रत्येक मजल्यावरती एक भयान खोली असते सावित्री. आणि त्या अंधाऱ्या खोलीत त्या त्या वर्णाची स्त्री कोंडली गेलेली आहे. त्या खोलीतला आणि त्या स्त्रीच्या आयुष्यातला अंधक जर नाहीसा करायचा असेल तर शिक्षणाचा दिवा पेटवावा लागेल सावित्री. तर तेव्हा सावित्री माई काय असं विचारते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, होय सावित्री, शिक्षणाचा दिवा पेटवला तरच गुलामीचा अंधकार नाहीसा करता येईल. आणि त्या शूद्र असलेल्या स्त्रीला सक्षम करण्यासाठी साक्षर करावंच लागल. तेव्हा सावित्री माई म्हणते, बाईला शिकवायचं हे लई अवघड आहे, शक्य नाही, लई त्रास होईल. तर तेव्हा आता ज्योतिराव सावित्रीमाईच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि तिला धीर देत म्हणतात, सावित्री, सावित्री तू कुठं उभी आहेस ते बघ. आणि म्हणतात, हीच ती वास्तू ज्या पुण्यात गाढवाचा नांगर फिरवलेला होता, तिथे जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला. पुण्याच्या वेशीत आदिलशाही दहशतीची पहार ठोकली होती. जिजाऊंनी लोकांच्या काळजातली गुलामीची फुटी काढली. हा लाल महाल बांधला. गणपतीच्या रावळाला कळस चढवून स्वराज्याचा शुभारंभ केला. सावित्री ही तीच वास्तू जिथे रांगले बाळ शिवबा. याच वास्तूने त्यांचे बोबडे बोल ऐकले. याच वास्तू जिजाऊंनी त्यांना कथा कहाण्या सांगितल्या, त्यांच्यावरती संस्कार केले, त्यांची अक्षर ओळख करून दिली आणि यातूनच पुढं शिव महाभारत घडलं. सावित्री, जर रायगड स्वराज्याचा कळस असेल तर त्याचा पाया इथं या वास्तूत रचला गेला. आणि म्हणतात, सावित्री आता एक करायचं, वर्षानुवर्ष तळ ठोकून प्रत्येक वर्णाच्या स्त्रीला निरक्षण ठेवून तिचं शोषण करणाऱ्या शास्त्राच्या खानावर झडप घालायची आणि त्याची बोटं छाटायची. त्याशिवाय स्त्रियांना मुक्ती मिळणार नाही. आणि त्यासाठी आपलं शस्त्र एकच, पाटी आणि खडू. होय, आता एक सावित्री नाही, लिहू वाचू शकणाऱ्या शेकडो हजारो सावित्री तयार करायच्या आणि त्यासाठी मुलींची शाळा काढायची. आणि मित्रांनो, ज्योतिरावांनी असं म्हटल्यानंतर सावित्रीमाईचे सुद्धा डोळे भरून येतात आणि ती सुद्धा म्हणते, मुलींची शाळा. आणि ज्योतिराव म्हणतात, हो, मुलींची शाळा. आणि त्यानंतर तिच्यासमोर जातात आणि आपल्या खांद्यावरचं ते उपरणं तिच्या खांद्यावरती घालतात आणि म्हणतात, घेतली शपथ सावित्री, तू माझ्या सन्मानासाठी लढलीस. आता मी फक्त तुझ्याच नाही, समस्त स्त्रियांच्या सन्मानासाठी लढणार. आणि मित्रांनो, हाच तो क्षण, हीच ती वास्तू लाल महाल, जिथे ज्योतिराव आणि सावित्रीमाईंनी दोघांनी मिळून स्त्री शिक्षणाचा पाया रोवलेला असतो, म्हणजे स्त्री शिक्षणाची शपथ घेतलेली असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता ज्योतिरावांचा जो विचार झालेला असतो तो आता ते सर्व काही त्यांच्या मित्रांच्या समोर सांगत असतात. म्हणतात, माझा विचार पक्का झालाय, मी मुलींच्यासाठी शाळा सुरू करायचं ठरवलेलं आहे. तर तेव्हा त्यांचे मित्र म्हणतात, ज्योती तुझं डोकं फिरलंय का रे, स्त्रीला शिक्षण नको. तर तेव्हा आता ज्योतिराव चिडतात आणि म्हणतात, हे असे ऐनवेळी विचार बदलणारे लोक मला आवडत नाहीत, असं म्हणते रागारागाने चाललेले असतात. तर तेव्हा त्यांचे जे मित्र असतात ते मोठमोठ्याने हसू लागतात आणि त्यानंतर ते ज्योतिरावांच्या जवळ जातात आणि त्यांना म्हणतात, तू सांगितलेस तेव्हाच आमचे अनुमोदन होतं, आम्ही तुझ्या सोबत आहोत, तू करशील ती पूर्व दिशा. आणि मित्रांनो, हे बहुतेक ज्योतिरावांचे तिसरे मित्र तात्यासाहेब भिडे असावेत. आणि आता मोरोपंत सदाशिव आणि
तात्यासाहेब भिडे हे तिघे सुद्धा आता ज्योतिरावांची साथ द्यायसाठी तयार होतात. अगदी हसतमुखाने तयार होतात. आणि इकडे ज्योतिरावांची आई सावित्रीमाईला म्हणत असते, तुमच्या अशा वागण्यामुळे अन्नावरची वासनाच गेली आहे माझी. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, पाया पडते, तुमच्या हात जोडते. तर तेव्हा सावित्रीमाई असं म्हटल्यानंतर ज्योतिरावांची आई म्हणते, ज्योतीला माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घ्यायला सांग की तो शाळा उघडणार नाही म्हणून, नाहीतर मी अन्नाचा कण बी घेणार नाही. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर सावित्रीमाईला तर खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या डोळ्यातून पाणीच येऊ लागतं मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.